भावना आणि अस्वस्थ करणारं ते आहे, एवढंच मी विनम्रपणे म्हणतो. मला शेती खात्यातलं गेल्या अनेक वर्षातलं जो भ्रष्टाचार आहे तो आज राज्याच्या समोर येतोय. माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे जेव्हा मी हे मांडलं तेव्हा त्यांनी ऑन फ्लोअर पार्लमेंट ऑन रेकॉर्ड सांगितलेले की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावीन. मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली. मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली. त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये. ते लग्न झाल्यानंतर ते जरा फ्री झाल्यावर पुन्हा या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे. हे तुम्ही जो प्रश्न विचारताय हे सगळं आम्ही विधानसभेच्या आधीची आमची भाषणं आहेत. हे अपेक्षितच होतं आणि गेले अनेक वर्ष केंद्र सरकारच्या आशीर्वादाने जायची संधी मिळाली, शिकायला मिळालं आणि फायनान्स बिल आणि बजेटवर गेले अनेक वर्ष मी स्वतः बोलते. त्यामुळे साधारण काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिस्थिती आहे. आणि आता हा देश इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही, त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट्स काय असतात किंवा आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस झाले, आठवडे झाले, मार्केटमध्ये काय उलटपलट होतंय तुम्ही बघते. करोडो नाही लाखो करोडो रुपये 3 लाख करोड आहेत लोकांनी पैसे बाहेर. असं हे सगळं वास्तव आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमी ही अडचणीत आहे, देशाची पण आणि राज्याची पण. याच्यात काही तुम्ही विचारताय त्याच्यात काय मला नवीन पण नाही आहे आणि काय आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षितच होतं. राज्यात मंत्री सामाजिक आंदोलन निर्माण करतायत किंवा वक्तव्यदेशी करतायत, नेमका महाराष्ट्र कुठे न्यायचा आहे? हा प्रश्न तुम्ही मला नाही, सत्कारमधल्या लोकांना विचारायला लागेल. सत्तेमधले लोक हे सगळे बोलतात, त्यामुळे याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. एवढं मोठं मॅन्डेट एका विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं, पण 100 दिवसात काय झालंय तुम्ही सगळेच बघताय. संपूर्ण महाराष्ट्र नाही देश बघतो. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला तुम्ही विरोध केला, काय नेमकं तुमचं? एकतर कुठलाही कायदा करताना सगळ्या स्टेक होल्डर्सला विचारलं पाहिजे. मीही त्यातली एक स्टेक होल्डर आहे. मी महाराष्ट्राची आणि भारताची एक नागरिक आहे आणि मी लोकप्रतिनिधीही आहे आणि मी हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे हा आमचा आग्रह आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहील. हा कुणाच्या मनमानीने चालणार नाही किंवा भीतीनेही चालणार नाही. आणि हा कायदा जो आम्हाला वाचायला मिळाला वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये, त्याच्यामध्ये असं दिसतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर गदा आणायचा सरकार म्हणेल त्या पद्धतीने जर लिखाण नाही, शिक्षा अटक वगैरे होऊ शकते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणजे त्यातून संविधानानेच आपल्याला दिलेले अधिकार याला केराची टोपली दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे. त्यामुळे लोकांना भीती दाखवायची आणि कुठेही मन मोकळे करायचं किंवा काही बोलायचं, मन मोकळे जे संविधानाच्या चौकटीत आहे. कारण का एका संविधानामध्ये, एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढं विरोधी पक्षाचंही काम आहे. आणि विरोधी पक्षनी जर एखादी टीका केली तर उद्या हे लोक विरोधी पक्षाला जेलमध्ये टाकतील, कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये तो अधिकार सरकारला दिला. आज ते सरकारमध्ये उद्या आम्ही असू, पण कोणीही सरकारमध्ये असलं आणि कोणीही विरोधी असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो काढून घेता येणार नाही कुणाला. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली की तुम्ही काँग्रेस बरोबर या दोघांनाही मुख्यमंत्री. मला नाही माहिती, मी काय ऐकलं नाही त्याच्यामुळे मला नाही माहिती. काही 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा येथे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं मंत्री पाटील आहेत त्यांनी कबुली केलेली आहे. नाही, खूप दुर्दैवी. एक आत्महत्या झाली तरी वाईटच आहे आणि मी त्यांच्यावर फक्त टीका करणार नाही, कारण का अनेक वर्ष आम्हीही सत्तेत राहिले. आम्ही सत्तेत असतानाही माझं मत तेच होतं आणि आजही माझं मत तेच आहे.
आणि त्यावेळीही एक उपाय त्याच्यापैकी सरसकट कर्जमाफी आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की 7-12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू. तर सरसकट कर्ज झाली तर चांगला हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो. पण हे सरकार शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका घेतलेली आहे सरकारने पॉलिसी. कुठली कंपनी कोणाची आहे ती? कुठे सुरेश कुठे मग त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. ती पारदर्शक व्हावी एवढीच अपेक्षा. असेल. मी संजय राऊत साहेबांशी बोलून तुम्हाला सांगते. मला माहिती नाही त्यांनी काय स्टेटमेंट केलं. मी विचारून तुम्हाला उत्तर देईन उद्या. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर आणि त्या बाबतीची पुनरावृत्ती असं आहे की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग लवकरच पुण्याचा प्रकार केला त्या आंदोलन ठीक असणार असं म्हटलं नाही. मला या सगळ्याची तपास चर्चा ही ज्यांनी केली आहे त्यांच्याकडून आपण ऐकून घ्यावा. काय आहे, शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जो काही निर्णय असेल तो महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विचार. जेजुरीच्या संदर्भामध्ये मल्हार सर्टिफिकेशन झाले, जेजुरीकरांनी विरोध केला आहे तर तिथं विश्वस्त मंडळ आहे त्याने जर स्वागत केलं. एका विश्वासांनी विरोध केला, एक तटस्थ आहे. कसं बघता या म्हणजे त्यांचं म्हणणं असं की जेजुरी ग्रामस्थांचं की मल्हार हा देव शाकाहारी, त्या मल्हार नाव सोडून दुसरं कुठलंही द्यावं. या संदर्भात तुम्ही काय? मला खरं सांगू, माझं म्हणणं आहे की या देशामध्ये हा आस्थेचा विश्वास. माझी आस्था, तुमची आस्था, कुणाची आस्था, त्या आस्थेशी कोणीही खेळवाड करू नये या मताची मी आहे. कारण काही आमच्या आस्थेचा विषय, आमच्या प्रेमाचा विषय, आदराचा, विश्वासाचा हा विषय असतो. त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू नये हे माझं मत आहे. मी स्वतः वर्षातून 5 ते 6 वेळा जेजुरीला जाते आणि त्याच्यामुळे तो माझ्यासाठी वैयक्तिक हा फार मनाचा, आस्थेचा, प्रेमाचा, आदराचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठेही कुणाच्या आस्थे विश्वासावर पडू नये. त्याचा सगळ्यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान करावा या मताची मी आहे. आणि समोर त्याच लोकांना खूप विषय आहे. म्हणजे आज राज्यासमोर हे बोलायच्या ऐवजी त्यांना अजून मी प्रश्न देते की त्यांना जर लढायची इच्छा असेल, कुणालाही जे कोणी बोलत असतील त्यांना, की आज हमीभाव मिळत नाही आहे, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे. आज शेतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात झालेला आहे. त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं? असे महागाई, भ्रष्टाचार मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत. तर कोणीही उत्सुक असेल ह्याच्यात काम करायला तर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर या प्रश्नांसाठी काम करायला तयार आहोत. ठिबकचे पैसे आले नाही आहेत, पुरंदरला पण आलेले नाही आहेत. तर याही काळामध्ये कुणाला जर सहकार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आंदोलन करायचं असेल तर मी त्यांच्यावर आंदोलनाला बसीन. ठिबक सिंचनाचे पैसे नाही आले म्हणून. प्रकरणात निलंबित असलेले 2 अधिकारी निरीक्षणसोबत पुरवठ करताना व्हिडिओ अंजली जमान्यांनी शेअर. मी सगळ्या चॅनल्सवर पण पाहिला, मलाही काही व्हॉट्सॲप आले. ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि बीडची घटना असेल, मग त्याच्यात संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल किंवा परभणीची घटना असेल, या अतिशय संवेदनशीलपणे ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी वक्तव्य केलं पाहिजे. एक. आणि दुसरं, जे कोणी कुठलीही व्यक्ती जी डायरेक्टली इनडायरेक्टली या सगळ्या खुनांमध्ये ज्याचा कुणाचाही हात असेल त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि सगळ्यांची भावना महाराष्ट्रात आणि देशात आहे की अशी क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांचं मत आहे. थँक्यू. थँक्यू. मी बोला ना, एक मिनिट, मीडियावाल्यांचं उद्या